करमाळा तालुक्यामध्ये विजेचे प्रश्न अतिशय गंभीर बनलेले आहेत. आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांच्या वारंवार विजेच्या प्रश्नासंदर्भात मागण्या यायला लागलेल्या आहेत, तक्रारी यायला लागलेल्या आहेत. आणि मग असं झाल्यानंतर सोमवार दिनांक 8 जून रोजी आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या या दिरंगाईबद्दल, शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याबद्दल आदरणीय आबांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथे दत्त मंदिरापासून ते तहसील कचेरीपर्यंत एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोर्चाचं स्वरूप, या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. मोर्चाचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांना दिलेलं आहे. महावितरणच्या बार्शी विभाग आणि जेऊर आणि करमाळा तिन्ही विभागांना पत्र देऊन, निवेदन देऊन अगोदर कल्पना दिलेली आहे. त्याचं स्वरूप नाही, आपला असाच मोर्चा आहे. आपला साधा जो मोर्चा असतो त्याला इतर काही न देता आमदार साहेब स्वतः रस्त्यावर उतरून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि मोर्चा काढण्याचं कारण एवढंच की आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी या करमाळा तालुक्यातील जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे विजेचं, जे मूलभूत पायाभूत ज्या सुविधा पाहिजेत त्याचं स्ट्रक्चर अतिशय भक्कमपणे बनवण्यासाठी आत्ताच्या सुरुवातीच्या काळामध्ये सबस्टेशनची 3311 kV क्षमतेच्या सबस्टेशनची उभारणी असू द्या, मंजुरी असू द्या, त्याच्यानंतर 5-6 ठिकाणी जवळपास 5 MU अतिरिक्त फिडर बसवलेले आहेत, ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत. प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती 3-3 फिडर बसवणं अपेक्षित होतं. त्या फिडरच्या जवळपास 10-10, 15-15 किलोमीटर लाईनची कामं होणं अपेक्षित होतं. परंतु महावितरणकडून कुठेतरी, महावितरण आणि ठेकेदार यांच्याकडून कुठेतरी कामाची दिरंगाई होते आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. आणि म्हणून आमदार साहेबांनी ज्या वेळेस करमाळा तालुक्यातला शेतकरी हा संकटात आला, मग तो वीज कपातीबद्दलचा असू द्या किंवा लोडशेडिंगच्या विरोधात असू द्या, शेतकऱ्यांनी ज्या वेळेस विजेबाबत समस्या मांडल्या त्यावेळेस आमदार साहेबांनी सत्ता असो, सत्तेवर असो नसो, पदावर असो नसो, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि उद्या सुद्धा त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय आमदार नारायणआबा पाटील हे स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. माझं तुमच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुमच्या विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार साहेब स्वतः रस्त्यावर एवढ्यासाठीच उतरलेत की आमदार साहेब स्वतः आंदोलन करतायत हे बघितल्यानंतर कुठंतरी प्रशासन खडबडून जागा होईल, वरिष्ठ पातळीवरती हालचाली होतील आणि या कामाला कुठतरी वाचा फुटेल. प्रत्येक वेळेस आमदार नारायणआबा पाटील यांनी सुद्धा याच गोष्टींचा पाठपुरावा केला होता, बैठका घेतल्या होत्या, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या जाणवू नये किंवा त्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेतल्या होत्या. तरी सुद्धा या संदर्भात अधिकाऱ्यांनी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. याच आढावा बैठक असू द्या किंवा त्या अगोदर झालेली आमसभा असू द्या, या तक्रारी घेतल्यानंतर महावितरणकडून ज्यादा प्रमाणामध्ये, तुम्हाला सांगतो, आमच्याकडं सुविधा नाहीत, आमच्याकडं निधीची कमतरता आहे असं सांगण्यात आलं. परंतु ज्यावेळी आमदार साहेबांनी 5 MU ट्रान्सफॉर्मर बसवले त्याच्यानंतर मात्र उरलेलं काम महावितरणकडून होणं अपेक्षित होतं आणि मग ते झालं नाही. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे काही DPची कामं असतील, इतर कामं असतील, याच्याबद्दल सुद्धा महावितरणकडून थोडा प्रशासकीय पातळीवरती, म्हणजे प्रशासनाच्या पातळीवरती अधिकाऱ्यांकडून आणि वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हेटाळणी होते. याच्यामध्ये सरकारचं, कुठल्याही सरकारविरुद्ध हे आंदोलन नाही, हे आंदोलन आहे महावितरणच्या प्रशासनाविरुद्ध, धिम्म कारभाराविरुद्धात.